केरळमध्ये 9वीच्या पुस्तकात मुंबईच्या डबेवाल्यांबाबत धडा. केरळ राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संभाजीनगरात गुन्हा दाखल. लाडकी बहीण योजनेविषयी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप. परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पुन्हा अव्वल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून दिली माहिती. सलग 2 वर्ष परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची त्रिसदस्यीय पथकांकडून होणार पाहणी. नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी कराव्यात, अधिकाऱ्यांचं आवाहन. नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयातल्या फर्निचरसाठी चंद्रपुरातलं सागवान 8 सप्टेंबर पासून 3000 घनफूट सागवान रवाना होणार. मंत्री मुनगंटीवार यांची माहिती. बीकेसीला वांद्रे आणि कुर्ल्याशी जोडण्यासाठी येणार पॉट टॅक्सी. प्रति किलोमीटर लागणार 21 रुपये भाडं. MMRDAची माहिती. मुंबईच्या दिंडोशीमधील स्लॅब कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कंत्राटदार सुपरवायझरसह 5 जणांवर गुन्हा दाखल. लातूरच्या मरसावंगीमध्ये 2 दिवसानंतर अखेर मृतांवर अंत्यसंस्कार. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नाशकात गोदावरीला पुन्हा पूरस्थिती. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, तर गोदा घाटावरील मंदिरांना सुद्धा पाण्याचा वेढा. मागणीच्या तुलनेत आवक घटल्यानं डाळिंब महागलं. उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवार खरेदीला सुरुवात. भाव गेले 200 पार.